कम ऑन मॉम, हा खोटं बोलतोय. ऐश्वर्या, खरं खरं सांगा, हा माणूस जे काही बोलतोय त्यात तथ्य आहे? अजिबात नाहीये मॉम. या माणसावर तुम्ही विश्वास ठेवताय? याच्यावर याने काय काय केले आपल्याला माहिती आहे ना आजपर्यंत. माझे गुरु मला नेहमी सांगतात, राजकुमार एक खोटं लपवण्यासाठी ना 10 वेळा खोटं बोलावं लागतं. मी सारंगची खोटी सही करून बँकेमधनं पैसे काढले. ही माझ्याकडनं झालेली चूकच आहे. पण कदाचित ऐश्वर्या मॅडमना आठवत नसेल, तारीख 12 होती, शुक्रवार होता. त्या दिवशी 500च्या 400 नोटा मी त्यांना दिल्या, म्हणजे 2 लाख रुपये. नाही, तुम्हाला खोटं पाडावं किंवा तुमच्याबद्दल यांच्या मनात काही विष पेरावं असं माझ्या अजिबात मनात नाही. पण जे सत्य आहे ते मी सांगितलं. घेतले असतील तर आठवेल ना. काहीही बोलतोय मॉम. हा बघूया. नाही, आत्ता लगेच मी तुझ्यावर किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणारच नाहीये. या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊन देत बघते मी. तिलोत्तमा मॅडम, मी विनंती करते, राजकुमार सरांसाठी किंवा माझ्यासाठी नाही, पण फक्त अमृता वहिनींसाठी त्यांना एक संधी द्या. मी वचन देते, राजकुमार सरांनी पुन्हा काही चूक केली ना तर त्या सगळ्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. हे बघ तिलोत्तमा, मला वाटतं सावलीसाठी नाही, पण निदान राजकुमारच्या अवस्थेकडे बघून तरी. त्यांनी जीव वाचवलाय तुमचा. हे बघा तू. आणि कितीही झालं तरी मुलगा आहे ना आपला तो. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे ना, मग होऊन जाऊन देत असं. पण हा माणूस माझ्या घरामध्ये आपला मुलगा म्हणून राहणार नाही, एक पाहुणा म्हणून राहील. या घरावर, या घरांच्या वस्तूंवर याचा काहीही अधिकार राहणार नाही. हा ऑफिसमध्ये जाणार नाही, कामात ढवळाढवळ करणार नाही आणि आर्थिक व्यवहार तर त्याहूनही बघणार नाही. आणि याला जर का पैसे बिसे हवे असतील ना तर यांनी सारंगकडून मागून घ्यायचे. ओके? आई, तुम्ही उगाच त्रास करून घेताय. मी खरंच त्या लायकीचा नाहीये. मी या घरात राहण्याच्या खरंच लायकीचा नाहीये. खूप चुका केल्यात आणि त्याचं प्रायश्चित्त मला करायलाच हवं. ज्या दिवशी या घरात राहण्याच्या लायकीचा होईल ना तेव्हा हक्काने येईन मी. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.